तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका द ब्लॉगर सुश. तर आज आपण आलेलो आहे आपली जन्मभूमी म्हणजे आपल्या गावाला मोही या गावात आपलं मतदान करायला, आपल्या मतदानाचा हक्क बजावायला. तर आम्ही मतदान करणार आहे, तुम्ही पण मतदान करा आणि योग्य उमेदवाराला मतदान करा. पैसे न खाता मतदान करा. मित्रांनो, आपण आता मतदान करायला जाणार आहे आपल्या शाळेमध्ये. तर मित्रांनो, आपण आपलं मत दिलेलं आहे. आपलं मत योग्य उमेदवाराला द्या आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावा, एवढं सांग. तर मित्रांनो, आपण आपले मतदान करून आलेलो आहे. तर आता आपण आपल्या गावातल्या काही लोकांची मुलाखत घेणार आहे आणि त्यांना आपल्या आजच्या मतदानाबद्दल थोडंसं विचारणार आहे. तर चला आपण विचारू. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे आपल्या गावात मोहीला इलेक्शनच्या वोटिंगला. तर आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक इथे आहेत. तर आपण त्यांना इथला रिस्पॉन्स विचारूया कसं कसं आहे. तर ते सांगतात. आपल्यासोबत आहेत महादेव देवकर शेठ. तर सांगा, आपल्या गावातील मतदानाचा रिस्पॉन्स कसा कसा आहे आजचा? आणि मतदार आणि नागरिक होळीचा महादेव नारायण देवकर या ठिकाणी जवळजवळ 7-8 वर्षानंतर, पहिला 5 वर्षाचा होता वेगळा, आता त्या 3 वर्ष वाढल्या. त्यामुळे लोकांना उत्सुकता आहे. लोक शांततेत अतिशय चांगले प्रतिसाद देत आहेत आणि अतिशय चांगल्या तऱ्हेने मतदान इथं होणार आहे आणि अतिशय लोकांना उत्स्फूर्तपणे ते मतदानाला येत आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपल्यासोबत हे आपल्या गावातील दुसरे एक प्रतिष्ठित नागरिक आहेत, साहेबराव भगत त्यांचं नाव आहे. तर आपण त्यांना पण आपल्या इलेक्शनचा आजच्या दिवसाचा एक्सपिरियन्स विचारूया, कसं कसं मतदान चाललं आहे. तर सांगा. मतदान अतिशय शांततेत चाललं आहे. मतदानाचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. उत्स्फूर्तपणे लोक मतदान करतात आणि या गावात शांततेत मतदान आहे आणि या ठिकाणी दोन्ही पक्षाचे लोक शांततेने मतदान करतात आणि या ठिकाणी कमळ या चिन्हाचं मतदान जोरात चालू आहे आणि ते 100% निवडून येईल हे आमची खात्री आहे. आणि आमचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या प्रेरणेनं तिथले सगळे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे काम करतात आणि जास्तीत जास्त या मुळीगावचं लीड भाजप या पक्षाला पडेल आणि इथले दोन्ही उमेदवार उत्तम रीतीने निवडून येतील आणि येत्या 9 तारखेला 100% त्यांचा गुलाल होईल ही आम्ही आजच्या या मतदानाच्या दिवशी खात्री देतो. तर आपण आता 2 जणांचा एक्सपिरियन्स विचारला. तर आता आपल्या गावातील हे एक अर्जुन देवकर एक प्रतिष्ठित नागरिक आहे. तर त्यांना पण आपण विचारूया की आजच्या मतदानाचा कसा कसा प्रतिसाद आहे आणि काय. आमच्या गावामध्ये, मोही गावामध्ये मतदानाचं इलेक्शन मध्ये कुठलंही राजकीय म्हणजे त्रासाचं नसतंय. खेळीमेळीत इलेक्शन चाललेलं असतं आणि खेळीमेळीत इलेक्शन चाललेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा खेळीमेळीत इलेक्शन होईल, मतदान होईल, त्याची काय अडचण निर्माण होणार नाही. तर हे आपल्या गावातील एक अजून एक प्रतिष्ठित नागरिक आहेत शरद देवकर. तर आपण त्यांना आपल्या गावातील मतदानाचा एक्सपिरियन्स विचारूया आणि कसा कसा प्रतिसाद आहे ते सांगतील. आमच्या गावात कसं आहे, मतदानाच्या इलेक्शन टायमिंग नंतर आपल्या जे बघत असेल, नंतर खेळीमेळीमध्ये एकदम राहते, नंतर एकत्र येते सगळी करतो, काय अडचण येत नाही आणि मतदानाचा 1 नंबर आपलं चाललंय. तर आपल्यासोबत जयप्रकाश देवकर डॉक्टर आणि संजय देवकर आपले नाना आहेत. तर ते पण आपल्या आजच्या मतदानाचा कसा प्रतिसाद आहे आणि कशा पद्धतीने चाललंय तर ते त्यांचा अनुभव आपल्यासोबत शेअर करत आहेत. तर सांगा. प्रतिसाद चांगला आहे आणि मोही गावात नेहमीच खेळीमेळीच्या वातावरणात राजकारणाचा कुठलाही जो उत्सव असतो तो पार पडतो. वादविवादाची 1 इंचभर सुद्धा इथं कधी शक्यता नसते. त्यामुळं सगळ्या खेळीमेळीच्या वातावरणात चांगलं पार पडलंय आणि इथून पुढे पण पार पडेल. धन्यवाद. तुम्ही सांगा. या गावाची पहिल्यापासून परंपरा आहे की वादविवाद नाही, इलेक्शनच्या पद्धतीनं आणि कुठलाही उमेदवार असला तरी आपापल्या पद्धतीनं हँडल केला जातो इथं आणि कुठल्याही प्रकारचा इथं वादविवाद होत आहे, जबरदस्ती केली जात नाही. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं मतदान करतो. तर आता आपण हे आपल्या गावातले काही अजून प्रतिष्ठित नागरिक आहेत. तर आपण त्यांना पण विचारूयात की आजचा अनुभव कसा आहे. तर आपल्यासोबत हे मानाजी देवकर सर आहेत. तर ते सांगतील की आजचं कसं कसं वातावरण आहे आणि आजच्या दिवसानंतर आपल्या गावातील लोक कशी असतात, एकसाथ असतात हे सांगतील. सध्या तर वातावरण चांगलं आहे भारतीय जनता पार्टीला. दुसरी गोष्ट, आता मतदान बी चांगलं झालं बऱ्यापैकी आणि खेळीमेळीत चाललंय, असं काही भांडण तंटा वगैरे काय नाही.
दुसरी गोष्ट एकदा मतदानाचा टायमिंग संपले की सगळं आम्ही गाव एकत्रित बसून पहिल्यासारखं म्हणजे संमत होतो. म्हणजे मतदानाच्या दिवशी फक्त मतदान नंतर आपलं सगळं एकत्र एकत्र कुठल्याही प्रकारचं म्हणजे पार्टी वगैरे नसते आमच्या गावात. एक आहे म्हणजे आपल्या गावात. नमस्कार मित्रांनो, मी अमर साळुंके, मोईगावचे युवा नेतृत्व. आमच्या इथे इलेक्शन मोठ्या उत्साहात चालू झालेलं आहे आणि लोकांचा मोठ्या संख्येत प्रतिसाद आहे. आमच्या गावचे आहे का नाही मतदान 3200 आहे, तरी 3000च्या आसपास मतदान होऊ शकते. तर मित्रांनो, हे आपल्या गावातील युवा नेतृत्व अभिजित देवकर उर्फ सोन्या म्हणते त्यांना. तर हे आहेत आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावला आणि हे आपल्या गावाच्या मतदानाविषयी काही 4 शब्द सांगतील, तर ते आपण ऐकूया. नमस्कार मंडळी, मी अभिजित देवकर, गाव मोही. आमच्या गावात आज जिल्हा परिषदेचं मतदान चालू आहे. मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे. खेळीमेळीच्या वातावरणात 2 पार्ट्या जरी असल्या तरी उद्या सगळे एक होऊन एकजुटीने राहतात. आज मतदान आहे, मतदान होईल आणि उद्यापासून गाव एकत्र राहील आणि आम्ही मतदान केलं, आपण तुम्ही आपल्या मतदानाचा हक्क बजावा. मी मतदान केलं, तुम्ही पण करा. तर हे आपल्या गावातील एक तडप नेतृत्व वागदेव मसुगडे नाना आहेत. तर आजच्या मतदानाविषयी ती त्यांचं मत सांगतील. इथं आपण ऐकूयात की आजचं मतदान कशा पद्धतीने चालू आहे. सांगा बाबा. नमस्कार, मी वागदेव मसुगडे. आमच्या महालक्ष्मी आणि बेलदेवाच्या कृपेनं गावात कोणतेही शांततेच्या वातावरणात मतदान होणार आणि इथं असलेले सर्वच खेळीमेळीच्या वातावरणात आणि इलेक्शनला सामोरं जात आहे. तरी चांगल्या पद्धतीने व्यवस्थित प्रतिसाद सर्व गावकऱ्यांचा आहे आणि इथून पुढे बी आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात ही सर्वच आमचे असणारे कार्यकर्ते सर्व पक्षाचे इथं समजा आहेत, सर्व पक्षाचे खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही इलेक्शन लढवत आहात. आम्ही मतदान करत आहात, तुम्ही समजा. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट करत राहा.